नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली मित्रांनो, शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय आणि शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाकरता पदनिर्मितीबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. कोणती पदं असणार आहे, किती पदं असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचा, पगार काय असणार आहे, सगळे डाऊट तुमच्यामध्ये या व्हिडिओमध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी राहुरी अंतर्गत आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, मौजे काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय आणि शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय या विद्यालयाकरिता पदनिर्मिती करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. ओके. कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून. ओके. याचा दिनांक आलेला आहे 1/9/2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे, 1 सप्टेंबर 2025 चा. ओके. इथे दिलेली आहे प्रस्तावना. आता प्रस्तावनामध्ये आपण आता बघणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत. ओके. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, मौजे काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथे प्रत्येकी 60 विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेने शासकीय कृषी महाविद्यालय, त्याच्यानंतर शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय, तसेच 40 विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेचे आहे आणि त्याच्यानंतर 3 नंबरला शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय. 3 महाविद्यालये शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता माननीय कृषी सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 1/10/2024 रोजीच्या झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय सचिव समितीने शासकीय कृषी महाविद्यालयाकरिता, उद्यान विद्या महाविद्यालयाकरिता व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाकरिता अनुक्रमे 64 पदे, 65 पदे व 71 पदे अशी एकूण 200 पदांची पदनिर्मितीस मान्यता प्रदान केली आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे उपरोक्त 3 महाविद्यालयांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या 5व्या अधिष्ठा समितीच्या निकषानुसार उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला होता. ओके. दरम्यान आता याच्यामध्ये दिलेलं आहे दरम्यानच्या कालावधीत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या 6व्या अधिष्ठा समितीचा अहवाल सादर झाला होता. सदर अहवालात कृषी संलग्न महाविद्यालयाकरिता आवश्यक शिक्षक वर्गीय पदांच्या निकषात सुधारणा व प्रस्तावित करण्यात आलेली आहे. असून 6व्या अधिष्ठा समितीच्या निकषानुसार शिक्षकीय वर्ग पदे कमी करण्यात आलेली आहे. शिक्षकीय पदांच्या संदर्भावर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या 6व्या अधिष्ठा समितीच्या अहवालात कोणतेही निकष नमूद नसल्याने सदर 3 महाविद्यालयांकरिता 5व्या अधिष्ठा समितीच्या निकषानुसार तसेच उच्चस्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार शिक्षकेतर पदे निर्माण करणे आवश्यक आहे. ओके. याच्यामध्ये दिलेले आहेत त्या अनुसरणमधून आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील कृषी विज्ञान संकुलातील शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय व शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, शासन निर्णय दिलेला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान मौजे काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील शासकीय कृषी महाविद्यालयाकरिता परिशिष्ट अनुसार 26 शिक्षकीय वर्ग व 30 शिक्षकेतर अशी एकूण 65 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ओके. कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराज संकुल. ओके. इथं त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले विद्यापीठ राहुरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा येथील शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय परिशिष्ट ब नुसार 29 शिक्षकीय वर्गीय, त्याच्यानंतर 33 शिक्षकेतर अशी एकूण 62 पदे निर्माण करण्यात आलेली आहे. आता हे उद्यान विद्या महाविद्यालयासाठी होतं, हे शासकीय कृषी महाविद्यालयाकरता होतं. आणि 3 नंबरला जसं की तुम्हाला सांगितलंय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी संकुल,
कृषी विज्ञान संकुल मौजे काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाकरिता परिशिष्ट क नुसार 22 शिक्षकीय वर्गीय व 35 शिक्षकेतर अशी एकूण 57 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या 6व्या अधिष्ठ समितीने शिफारस केल्यानुसार उपरोक्त तिन्ही महाविद्यालयांना गणित, संगणकशास्त्र, इंग्रजी व अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, पीक हवामानशास्त्र यासारखे अनुषंगिक पूरक विषय शिकवण्यासाठी पूरक प्राध्यापक वर्गाची आवश्यकता असल्यास असा प्राध्यापक वर्ग महाविद्यालयाचे अर्धवेळ प्राध्यापक, अंशकालीन प्राध्यापक, त्यानंतर तिथी प्राध्यापक याद्वारे उपलब्ध करून घेण्यात यावा. ओके. त्यानंतर इथं दिलेल्या याचे जाहिराती वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. आता आपण पुढे जाऊया. आता याच्यामध्ये आपण परिशिष्ट बघूया. त्याच्यामध्ये दिलेलं आहे शासकीय कृषी विद्यालय मौजे काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक महाविद्यालयाकरिता शिक्षकीय वर्गीय व शिक्षकेतर पदांचा तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये पदनाम दिलेले आहे, अनुक्रमांक, पदनाम, वेतन दिलेलं आहे व पद दिलेलं आहे. एकूण पदे किती असणार आहे? शिक्षकीय पदे, वर्गीय पदे बघूया आपण. त्याच्यामध्ये असणार आहे आता सहयोगी अधिष्ठासाठी वॅकेन्सी असणार आहे. L14 सॅलरी असणार आहे 1,44,200 पासून 2,18,000 200 पगार असणार आहे. एक पद असणार आहे याच्यामध्ये. ओके. प्राध्यापकसाठी कोणतेही पद नसणार आहे याच्यामध्ये. सॅलरी पण सेम असणार आहे, पण पद नसणार आहे. ओके. सहयोगी प्राध्यापकसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये S13 सॅलरी असणार आहे. L13 सॅलरी याच्यामध्ये ए असणार आहे. 13A 1,31,400 पासून 2,17,100 पगार असणार आहे. याच्यामध्ये भरपूर अशी पदं असणार आहे. त्याच्या खाली दिलेले आहे. जे की आता कृषी विद्यासाठी ते एक वॅकेन्सी, कृषी अर्थशास्त्रासाठी एक वॅकेन्सी, कृषी विस्तारासाठी एक वॅकेन्सी, त्याच्यानंतर कीटकशास्त्रासाठी एक वॅकेन्सी, अनुवंशिक शास्त्र आणि वनस्पती प्रजनन शास्त्रासाठी एक वॅकेन्सी, उद्यान विज्ञानसाठी ते एक वॅकेन्सी, मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्रासाठी एक वॅकेन्सी, वनस्पती विकृती शास्त्रासाठी एक वॅकेन्सी. त्याच्यानंतर असणार आहे सहाय्यक प्राध्यापकसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपण बघणार आहोत किती वॅकेन्सी. ओके. याच्यामध्ये 15 वॅकेन्सी टोटल, याच्यामध्ये 8 वॅकेन्सी होती, याच्यामध्ये एक वॅकेन्सी होती. ओके. आता याच्यात 15 वॅकेन्सी दिलेल्या आहेत. जे की असणारे पगार L10 असणार आहे 57,700 पासून 1,82,400 पगार असणार यांना. याच्यामध्ये वेगळे वेगळे पद असणार आहे. कृषी विद्याचे पद असणार आहे 2, कृषी अर्थशास्त्राचे एक पद, कृषी विस्तार व शिक्षणचे एक पद, कीटकशास्त्राचे एक पद, त्याच्यानंतर अनुषंगिक शास्त्र आणि वनस्पती प्रजनन शास्त्रासाठी 2 पद, उद्यान विज्ञानसाठी 2 पद, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्रासाठी 1 पद, कृषी हवामानशास्त्रासाठी 1 पद, वनस्पती विकृती शास्त्रासाठी 1 पद, पशु विज्ञान शास्त्रासाठी 1 पद, जीवन रसायनशास्त्र व शरीर क्रियाशास्त्रासाठी 1 पद आणि कृषी अभियांत्रिकी व प्रत्यक्ष व्यवस्थापकसाठी 1 पद. ओके. अशी इथं 15 पदं दिलेली आहे. त्यानंतर 5 नंबरला महाविद्यालयीन ग्रंथपालसाठी L10 सॅलरी 57,700 पासून 1,82,000 पगार याच्यात 1 पद बघायला मिळतात. त्यानंतर शारीरिक शिक्षण निर्देशनासाठी L10 सॅलरी 57,700 पासून 1,82,400 पगार 1 पद बघायला मिळतात. एकूण शिक्षकीय वर्गीय पदे जे असणारे 26 पदे याच्यात बघायला मिळतात. ओके. जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता शिक्षकेतर पदे असणार आहे याच्यामध्ये सहाय्यक कुलसचिव, सहाय्यक नियंत्रणसाठी S14 सॅलरी याच्यामध्ये असणारे 44,900 पासून 1,42,700 पगार याच्यामध्ये 1 पद बघायला मिळतात. कार्यालयीन अधीक्षकसाठी याच्यामध्ये आपल्याला S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार याच्यामध्ये 1 पद बघायला मिळतात. सहाय्यक अधीक्षकमध्ये S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार 1 पद बघायला मिळतात. त्यानंतर वरिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी ते S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार या 2 पदं बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर इथं दिलेला S16 मध्ये 44,900 ते 1,42,400 पगार याच्यात असणारे द्वितीय श्रेणीतील आपल्याला पदव्युत्तर पदवी सदर पदवीवरील 5 वर्षाची सेवा केलेली असेल त्यांच्यासाठी. ओके. असणार आहे वॅकेन्सी याच्यामध्ये पण एक पद. कनिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार याच्यामध्ये 2 पदं. सहाय्यक ग्रंथपालला S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार असणार 1 पद बघायला मिळतात. कृषी सहाय्यकसाठी S8 सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100 पगार 4 पदं बघायला मिळतात. त्यानंतर इथं असणार आहे S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार असणार आहे. 7व्या वर्षाच्या अर्हताकारी सेवानंतर आपल्याला S10 सॅलरी भेटेल. नाही तर फ्रेशरला इथं S8 सॅलरी. ओके. इथे 4 पदं बघायला मिळतात. वरिष्ठ लिपिक करता S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार या 2 पदं बघायला मिळतात.
वीजतंत्रीसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्यात एक पद बघायला मिळतात. निर्गमित सहाय्यकसाठी याच्यामध्ये S7 सॅलरी असणार आहे. 21,700 पासून 69,100 पगार असणार आहे, याच्यात एक पद बघायला मिळतात. कनिष्ठ लिपिकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार, या दोन पद बघायला मिळतात. वाहन चालकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार, या एक पद बघायला मिळतात. त्यानंतर इथं असणारे प्रयोगशाळा परिचरसाठी इथं S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार असणार आहे. व त्यानंतर S6 सॅलरीसाठी पण वॅकेन्सी असणार आहे. 19,900 पासून 63,200 पगार. याच्यात भौतिक व रसायनशास्त्र विषयासह आपल्याला माध्यमिक शालांचं उत्तीर्ण पाहिजे आहे. याच्यात दोघं पदांना मिळवून याच्यामध्ये 3 पदं असणार आहे. माडीसाठी इथं S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार व आपल्याला याच्यामध्ये S5 सॅलरीमध्ये 18,000 पासून 56,900 पगार. माडी पदविका प्रमाणपत्र धारकवाल्यांसाठी. ओके, बाकीच्या इतरांसाठी या 2 पदे असणार आहे. एक पद याच्यामध्ये बघायला मिळतं. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पहारेकरी महिला व पुरुष दोघांसाठी वॅकेन्सी असतात. S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार, दोन पदे बघायला मिळतात. शिपाई प्रयोगशाळा परिचालकसाठी व पाल व नोकरसाठी S1 सॅलरी असणार आहे 15,000 पासून 47,600 पगार, या 4 पदं बघायला मिळतात. तर शिक्षकेतर पदे जे असणार आहे 30 पदे असणार आहे. एकूण शिक्षकीय वर्गीय व शिक्षकेतर पदे पदे मिळून आपल्याला इथं 26 + 30 56 पदे बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतरचं आता आपल्याला इथं महाविद्यालय येतं. आता शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय मौजे काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या महाविद्यालयाकरिता शिक्षकीय वर्गीय व शिक्षकेतर पदांचा तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेला अनुक्रमांक पदनाम वेतन संचालक व आपल्याला संचारता व त्यानंतर एकूण पदे दिलेली आहे. शिक्षकीय वर्गीय पदे दिलेली आहे. याच्यामध्ये सहयोगी अधिष्ठासाठी L14 सॅलरी 1,44,200 ते 1,18,200 पगार, या एक पद बघायला मिळतात. प्राध्यापकसाठी तर L14 सॅलरी 44,200 ते 1,18,200 पगार, पदं नसणारे एकूण 0 पदं. त्यानंतर सहयोगी प्राध्यापकसाठी 8 पदं असणारे टोटल याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. L13A सॅलरी असणार आहे 1,31,400 पासून 1,17,100 इथं पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला फळशास्त्रासाठी एक वॅकेन्सी असणार आहे. भाजीपाला शास्त्रासाठी एक वॅकेन्सी असणार आहे. फुलशेती आणि प्राणंगशास्त्र शुभोनीकरण आकारासाठी एक वॅकेन्सी असणार आहे. काढणी प्रश्नांत तंत्रज्ञानासाठी एक वॅकेन्सी असणार आहे. पीक संरक्षणसाठी एक वॅकेन्सी, मूलभूत शास्त्रासाठी एक वॅकेन्सी, नैसर्गिक साधन संपत्ती व व्यवस्थापनला एक वॅकेन्सी, सामाजिक शास्त्रासाठी एक वॅकेन्सी. सहाय्यक प्राध्यापकसाठी 19 वॅकेन्सी, L10 सॅलरी याच्यामध्ये 57,700 पासून 1,82,400 पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला फळबाग शास्त्रासाठी 3 वॅकेन्सी, भाजीपाला शास्त्रासाठी 3 वॅकेन्सी, फुलशेती व प्रगणशास्त्र व सुशोभीकरण आरेखकसाठी 2 वॅकेन्सी, काढणी तंत्रज्ञानासाठी 2 वॅकेन्सी, पीक संरक्षणासाठी 2 वॅकेन्सी, मूलभूत शास्त्रासाठी 2 वॅकेन्सी, नैसर्गिक साधन संपत्ती व व्यवस्थापनला 3 वॅकेन्सी व सामाजिक शास्त्रासाठी 2 वॅकेन्सी, अशी 19 पदे बघायला मिळतात. त्यानंतर इथं बघायला मिळतात आपल्याला शारीरिक शिक्षण निर्देशकासाठी L10 सॅलरी 57,700 पासून 1,82,400 पगार, याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतं. आता शिक्षकीय वर्गीयमध्ये 29 पदे बघायला मिळतात आपल्याला. त्या शिक्षकेतर पदे दिलेली आहे. सहाय्यक अभियंता सिव्हिलसाठी S20 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 56,100 पासून 1,77,500 पगार, एक पद बघायला मिळतात. सहाय्यक कुलसचिवसाठी तर S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार असणारे एक पद बघायला मिळतात. सहाय्यक नियंत्रणसाठी S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार, याच्यात एक पद बघायला मिळतात. त्या कार्यालयीन अधीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार, या 2 पदे बघायला मिळतात. सहाय्यक अधीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, याच्यात एक पद बघायला मिळतात. वरिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार, याच्यात एक पद बघायला मिळतात. आणि जर इथं S16 मध्ये जर पगार पाहिजे असेल तर 34,900 ते 1,42,400 पगार असणार. याच्यामध्ये द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी व सदर पदवीवरील 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्यानंतर दिलेल्या कनिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार, याच्यात एक पद बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार, याच्यात एक पद बघायला मिळतात. संगणक चालकसाठी तर S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार, एक पद बघायला मिळतात. कृषी सहाय्यकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, याच्यामध्ये आपल्याला 3 पदं बघायला मिळतात. आणि जर आपल्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल S10 सॅलरी भेटू शकते 29,200 पासून 92,300 पगार 7व्या वर्षाकरता अर्थकारण सेवेनंतर. ओके, 7 वर्षाच्या सेवेनंतरच. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी तर सॅलरी असणार आहे
पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्यात एक पद बघायला मिळतात. त्यानंतर वीज तंत्रीसाठी S8 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला 25,500 पासून 81,100 पगार बघायला मिळतात, एक पद बघायला मिळतात. कनिष्ठ लिपिकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार याच्यात एक पद बघायला मिळतात. प्रमुख तालिकाकारसाठी ग्रंथालयासाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार याच्यात एक पद बघायला मिळतात. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार असणारे 2 पद बघायला मिळतात. वाहन चालकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार याच्यात एक पद बघायला मिळतात. प्रयोगशाळा परिचयासाठी S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार याच्यामध्ये 3 पद बघायला मिळतात. व याच्यामध्ये आपल्याला इथे S6 सॅलरीमध्ये आपल्याला 19,900 पासून 63,200 पगार बघायला मिळतो. याच्यामध्ये आपल्याला भौतिक व रसायनशास्त्र विषयासह माध्यमिक शालांचा आपल्याला उत्तीर्ण पाहिजे 3 पदांमध्ये. 3 पदं असणार आहे. माडीसाठी ते S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार या 3 पदं बघायला मिळतात. जर आपल्याकडे प्रमाणपत्र असेल ते S5 सॅलरी आपल्याला भेटू शकते. याच्यामध्ये 18,000 पासून 56,900 पगार याच्यामध्ये आपल्याला 3 पदं दोघांना मिळून. ओके. शिपाईसाठी इथं आपल्याला S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार या 2 पदे बघायला मिळतात. प्रक्षेत्र मंजूरसाठी याच्यामध्ये S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार या 3 पदं बघायला मिळतात. पहारेकरीसाठी एक वॅकन्सी 15,000 पासून 47,600 पगार या 2 पदं बघायला मिळतात. तर शिक्षकेतर ते पदे असणारे गट ब मध्ये 33 पदे असणार आहे. आता एकूण शिक्षकीय वर्गीय व शिक्षकेतर पदे अ ब मध्ये मिळवून 29 + 33 पदे मिळून 62 पदांसाठी तर भरती निघालेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मौजे काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या महाविद्यालयाकरिता शिक्षकीय वर्गीय शिक्षकेतर पदांचा तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेला आहे अनुक्रमांक दिलेला आहे, पदनाम दिलेलं आहे, वेतन दिलेलं आहे, एकूण पद दिलेलं आहे. ओके. आता शिक्षकीय वर्गीय पद दिलेलं आहे. सहयोगी अधिष्ठासाठी ते एक वॅकन्सी दिलेली आहे. L14 सॅलरी याच्यामध्ये 1,44,200 पासून 2,18,200 पगार याच्यात एक पद बघायला मिळतात. प्राध्यापकसाठी L14 सॅलरी पण याच्यात एक पण पद नाहीये. त्यानंतर इथं सहयोगी प्राध्यापकाला 9 पदे बघायला मिळतात. याच्यामध्ये मृद व जलसंधारण अभियांत्रिकीसाठी एक पद. त्यानंतर इथं याच्यामध्ये पगार असणार त्यांना असणार आहे L13 आहे 1,31,400 पण 2,17,100. ओके. याच्यात 9 पदे असणार आहे जे की मृद व जलसंधारण व अभियांत्रिकीमध्ये एक पद, सिंचन व निचारा अभियांत्रिकीमध्ये एक पद, कृषी यंत्रशक्ती अभियांत्रिकीमध्ये 2 पद, प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकीमध्ये 2 पद, अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकीमध्ये 1 पद आणि मूलभूत अभियांत्रिकी आणि व्यावहारिक विज्ञानसाठी 2 पदं असणार आहे. त्यानंतर इथे असणार आहे सहाय्यक प्राध्यापकसाठी 12 पदे असणार आहे. L10 सॅलरी 57,100 पासून 1,82,400 पगार असणार आहे. याच्यामध्ये असणार आहे मृद व जलसंधारण अभियांत्रिकीमध्ये आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. सिंचन व निचारा अभियांत्रिकीसाठी 2 पद, कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकीमध्ये 2 पद, प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकीमध्ये 2 पद, अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकीमध्ये 1 पद व मूलभूत आणि व्यावहारिक विज्ञानमध्ये इथं 3 पद. टोटल इथं शिक्षकीय वर्गीयमध्ये गटामध्ये 22 पदे बघायला मिळतात. त्यानंतरची इथं आपल्याला शिक्षकेतर पदे गटबची भरतीच्या सहाय्यक कुलसचिवसाठी S16 सॅलरी असणार आहे 44,900 पासून 1,42,400 पगार यात एक पद बघायला मिळतात. कार्यालयीन अधीक्षकसाठी इथं S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,600 पगार 300 पगार यात एक पद बघायला मिळतात. वरिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार आणि ते S16 मध्ये 44,900 ते आपल्याला 1,42,400 पगार. याच्यामध्ये आपल्या द्वितीय श्रेणीतील पदवीधर पदवी व सदर आपल्याला आता पदावरील 5 वर्षाची सेवा पाहिजे, अनुभव पाहिजे आहे. दोघांना मिळून 5 पदे असणार आहे. त्यानंतर सहाय्यक अधीक्षकसाठी ते 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार यात एक पद बघायला मिळतात. लघुलेखन निम्न श्रेणीसाठी S15 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला 41,800 ते आपल्याला 1,32,300 पगार एक पद बघायला मिळतात. संगणक चालकसाठी ते S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार एक पद बघायला मिळतात. कार्यदेशक निर्देशक तांत्रिकी सहाय्यकसाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार एक पद बघायला मिळतात. वरिष्ठ लिपिकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्यात आपल्याला 2 पदं बघायला मिळतात. कनिष्ठ लिपिकसाठी ते S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार अशा 2 पदं बघायला मिळतात. कृषी सहाय्यकसाठी तर वॅकन्सी असणार S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार असणार आहे आणि S10 सॅलरीमध्ये इथे 29,200 ते 92,300 पगार असणार आहे. 7 वर्षांच्या सेवानंतर आपल्याला इथं पगार वाढणार आहे S10 मध्ये. ओके. इथं 3 वॅकन्सी बघायला मिळतात. जोडारीसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार एक पद बघायला मिळतात. वीजतंत्रीसाठी इथं आपल्याला S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार एक पद बघायला मिळतात.
साधारणतासाठी इथं A60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला इथं एक पद बघायला मिळतात. कातारीसाठी इथं A60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, याच्यामध्ये पण एक पद बघायला मिळतात. लोहारसाठी S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार, याच्यात एक पद असणार आहे. व त्याच्यानंतर आपल्याला A60 मध्ये 25,500 पासून 81,100 पगार, याच्यामध्ये ITI प्रमाणपत्र धारकांसाठी असणार आहे. ओके. आता या प्रयोगशाळा सहाय्यकसाठी S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार, या 5 पदे बघायला मिळतात. सुतारासाठी ते S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार, ITI जर झाले असेल S8 सॅलरी भेटेल, याच्यामध्ये 25,500 पासून 81,100 पगार, याच्यात एक पद बघायला मिळतात. कृषी यंत्रशालासाठी S7 सॅलरी 21,700 पासून आपल्याला याच्यामध्ये 69,100 पगार, या एक पद बघायला मिळतात. वाहन चालकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार, या एक पद बघायला मिळतात. परिचार व शिपाई नोकर व पालसाठी S15 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार, या 4 पदं बघायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी एक एक पद. याच्यामध्ये आता शिक्षकाचे टोटल पदे असतात 35, कारण दोघं पदांना मिळून एकूण शिक्षकीय वर्गीय व शिक्षकेतर पदे मिळून 22 + 35 57 पदे असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने या तिघांच्या मी तुम्हाला सांगितलेले आहे पदं. ओके. तर चांगलं समजावून सांगितलं आहे पगारासोबत. आता तुमचं आता एकच विचार असेल की आता अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करण्याची अपडेट वगैरे आलेली नाहीये. तुम्हाला याची जी वेबसाईट, ऑफिशियली वेबसाईट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत किंवा छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, आपल्याला चेक करायचं आहे. ओके. तर आता GR आलेलं आहे फक्त. GR आल्यापासून आपल्याला आता 1 महिना लागत असतो, तरी 15-20 दिवस किंवा 1 महिना लागतो अपडेट वगैरे येण्यासाठी, पुढची अप्लाय करण्यासाठी. ओके. अशी पदं भरली जाणार आहे. तर आता पगार वगैरे तुम्हाला माहिती झालेली आहे. त्याची अपडेट वगैरे पण याची परीक्षा होतील. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. परमनंट वॅकन्सी आहे. तर तुम्हाला आता याची जर अप्लाय करण्याची अपडेट वगैरे आली, तर लगेच तुमच्या समोरचा व्हिडिओ पण आणेल मित्रांनो. मी आतापर्यंत काही अपडेट वगैरे आलेली नाहीये. जशी अपडेट येईल तसं तुमच्यासमोर व्हिडिओ आणेल नक्कीच. पण आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, तर Telegram चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना, परिवारांना शेअर करायचं आहे. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी सोबत घेऊन असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.